Hello student, today we are going to start mathematics paper first, fourth chapter. The name of the chapter is pair of straight lines. We have studied two-dimensional coordinate geometry in the previous classes. In this chapter, we will study properties of the simplest geometric figure, straight line. To understand the concept of this chapter, we have to first revise straight line of 11th class. Definition of straight line. Straight line is the locus of points such that slope of every segment joining two distinct points on the locus is same. Next point, inclination of a line. Just revision. The smallest non-negative angle theta which is the inclination of a line. The smallest non-negative angle theta made by the line L with the positive direction of x-axis is called the inclination of the line. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्लोप ऑफ ए लाईन. ह्याचे छोटे छोटे टर्म्स आहेत ज्याचा उपयोग 12th मध्ये असणाऱ्या टर्म्स समजून घेण्यासाठी होणार आहे. स्लोप ऑफ ए लाईन. इफ theta is the inclination of a line L, then tan theta is called the slope or gradient of the line L. Slope is generally denoted by small m. Small m. Slope m ने denote करतात small m, which is nothing but m is equal to tan theta. म्हणजे जर inclination आपल्याला माहिती असेल तर slope find out करता येतो. नंतर स्लोप जर माहिती असेल तर पुढचे पॉईंट्स आपल्याला काय होतात समजतात. या ठिकाणी इंटरसेप्ट्स ऑफ ए लाईन ऑन द ॲक्सिस. इफ अ स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट्स एक्स ॲक्सिस ॲट द पॉईंट ए अँड वाय ॲक्सिस ॲट द पॉईंट बी. डायग्रॅममध्ये दिलेला आहे पहा. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि स्ट्रेट लाईन एल इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस ॲट पॉईंट ए अँड वाय ॲक्सिस ॲट पॉईंट बी. त्या एचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला त्याचे एक्स इंटरसेप्ट अँड वाय इंटरसेप्ट काय होणार आहे मिळणार आहे. If a straight line intersect x-axis at the point A and y-axis at the point B, then x-coordinate of A and y-coordinate of B give x-intercept and y-intercept of a line respectively. म्हणजेच या ठिकाणी फ्रॉम फिगर तुमच्या लक्षात येईल एक्स इंटरसेप्ट हा जो काय आहे तो एक्स इंटरसेप्ट आहे. जो फर्स्ट कोऑर्डिनेट असतो ते डिस्टन्स असते फ्रॉम दी ओरिजिन ना. मग या ठिकाणी एक्स इंटरसेप्ट येणार -5. या ठिकाणी लिहायला थोडंसं चुकलेलं आहे पहा. ओ ए इथे येणार आणि इथे येणार ओ बी. मग एक्स इंटरसेप्ट ओ ए इज इक्वल टू -5. y इंटरसेप्ट ओ बी इज इक्वल टू 3. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इक्वेशन ऑफ ए लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज y इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज x इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज x इज इक्वल टू -a. म्हणजे का एक्स इज इक्वल टू -a? कारण इक्वेशन ऑफ ए लाईन विच इज ॲट अ डिस्टन्स ए अँड लेईंग ऑन राईट हँड साईड. सो ॲन्सर काय येणार राईट हँड साईडला म्हणून काय येणार -a. त्यानंतर इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज y इज इक्वल टू b
प्लस बी, कारण ॲट अ डिस्टन्स बी फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड लेईंग बिलो. कळत आहे? या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म हे काही फॉर्म्स आहेत विच इज नेसेसरी टू अंडरस्टँड बिकॉज it is very useful to solve the examples. Slope point form या ठिकाणी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दिलेला आहे. पहा, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे, त्याच्यामध्ये ए हा पॉईंट, ह्या लाईनवरचा ए हा पॉईंट दिलेला आहे, पी हा पॉईंट दिलेला आहे. तर स्लोप पॉईंट फॉर्म, स्लोप जर यम दिलेला असेल, या ठिकाणी जो काही यम आहे तो स्लोप आहे. तर स्लोप पॉईंट फॉर्म हा जो काही फॉर्म्युला आहे हा लक्षातच ठेवायचा. y मायनस y1 इज इक्वल टू यम इंटू एक्स मायनस x1. त्यानंतर नेक्स्ट ही रिव्हिजन आहे. पहा, हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. 2 पॉईंट फॉर्म y मायनस y1, या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. ह्या एचे कॉर्डिनेट आहेत x1 y1, p xy, b आहे x2 y2. असे असताना 2 पॉईंट फॉर्म म्हणजे ए आणि बी हे 2 पॉईंट आहेत ना, तर 2 पॉईंट फॉर्म काय येईल, y मायनस y1 म्हणजे पी एक्स वाय जो आहे ह्याचा y मायनस y1 डिव्हायडेड बाय y1 मायनस y2 हे 2 इज इक्वल टू एक्स मायनस x1 डिव्हायडेड बाय x1 मायनस x2. लक्षातच ठेवायचा 2 पॉईंट फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट स्लोप इंटरसेप्ट फॉर्म y इज इक्वल टू mx प्लस c. या ठिकाणी हा आहे y इंटरसेप्ट. तर सांगितलेलं होतं पहा इंटरसेप्ट कशाला म्हणतात ते. तर हा आहे y इंटरसेप्ट, हा आहे स्लोप m, हा स्लोप m आहे. तर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय येईल, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. लक्षातच ठेवायचं y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. त्यानंतर नेक्स्ट आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. तर ही स्ट्रेट लाईन वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करते बी या पॉईंटमध्ये, एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करते ए या पॉईंटमध्ये. बीचे कॉर्डिनेट आहेत 0 बी, एचे कॉर्डिनेट आहेत स्मॉल ए 0. या ठिकाणी या स्ट्रेट लाईनवरती एक पॉईंट आहे पी एक्स वाय. त्यानंतर हा जो काय आहे हा बी इंटरसेप्ट आहे आणि हा आहे ए इंटरसेप्ट आहे. असं असेल तर डबल इंटरसेप्ट दिलेला आहे म्हणून डबल इंटरसेप्ट फॉर्म तयार होतो एक्स डिवायडेड बाय ए प्लस वाय डिवायडेड बाय बी इज इक्वल टू 1. हे जे काय फॉर्म्स आहेत ते लक्षातच ठेवायचे. त्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ ए लाईन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 where a, b, c are constants and a and b are not simultaneously 0. This is the general equation of the line. It is also called the linear equation. This important point. Next, normal form. X axis, y axis. नंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे, त्याच्यावरचा यम हा एक पॉईंट घेतलेला आहे आणि तो ओरिजिनमधून जोडलेला आहे पहा. आणि या यम या पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, किंवा ओ ह्या ओरिजिनमधून ह्या स्ट्रेट लाईनवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तर असं केलेलं असताना अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे अल्फा, त्याच्यावरून हा एक्स येतो, हा वाय येतो. मग अल्फा हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे. नॉर्मल फॉर्म होतो एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. पॅरामेट्रिक फॉर्म एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. ह्या स्ट्रेट लाईन वरती एक पॉईंट पी एक्स वाय घेतलेला आहे, क्यू एक्स वाय घेतलेला आहे. पी एक्स वाय आणि क्यू एक्स वायवरून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे एक्स ॲक्सिसवरती. त्यानंतर हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन इथे एक फॉर्म झालेला आहे अँगल थिटा, आणि याच्यामुळे इथे एक फॉर्म झालेला आहे अँगल थिटा. मग हा जो काय होल आहे ह्या ओरिजिनपासून ते ह्या परपेंडिक्युलर हा यल ह्या पॉईंटपर्यंतचा हा एक्स इंटरसेप्ट आणि हा वाय इंटरसेप्ट. तर हा जो हे आहे डिस्टन्स हे आहे x1.
असं असेल तर त्यावेळेला हा येणार x मायनस x1 आणि हे येणार y मायनस y1. मग या ठिकाणी पॅरामेट्रिक फॉर्म आहे पहा. पॅरामेट्रिकसाठी कधीही आर हा लेटर वापरतात. मग या ठिकाणी ह्या दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स येणार आहे आर. हे अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा. मग याच्यावरून पॅरामेट्रिक फॉर्म तयार झालेला आहे x मायनस x1 डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय साइन थिटा दॅट इज इक्वल टू आर. त्यानंतर नेक्स्ट आहे विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. If two lines are parallel, slopes are equal. Therefore, m1 is the slope of first line, m2 is the slope of second line, and lines are parallel, then m1 is equal to m2. If the lines L1 and L2 are perpendicular to each other, then m2 is equal to minus 1 upon m1. Therefore, m1 into m2 is equal to minus 1. That is, the product of two slopes is minus 1, where m1 is equal to tan of theta 1 and m2 is equal to tan of theta 2. हे जे काही 11वीमधले पॉईंट्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत पुढचे 12मधले पॉईंट्स समजावून घेण्यासाठी. या ठिकाणी आपण 12चा फर्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत. The equation ax plus by plus c is equal to 0 where a, b, c belongs to R, a and b are not 0 simultaneously, represents a line in xy plane. हे आत्ताच पाहिलेलं आहे. त्यानंतर फर्स्ट पॉईंट आहे कंबायनड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे एक स्ट्रेट लाईनचं सगळे फॉर्म्स आपण पाहिले. स्ट्रेट लाईन म्हणजे काय पाहिलेलं आहे, स्लोप पाहिलेला आहे, इन्क्लिनेशन पाहिलेलं आहे, इंटरसेप्ट पाहिलेलं आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप पॉईंट फॉर्म, टू इंटरसेप्ट फॉर्म, हे काय केलेलं आहे सगळं पाहिलेलं आहे. जनरल फॉर्म, तर जनरल फॉर्म हा जो काय एका स्ट्रेट लाईनचा आहे तसंच आपण इतर टू पेअर ऑफ लाईन्स म्हणजे काय, नेम ऑफ द चॅप्टर इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. पेअर म्हणजे काय, जोडी. म्हणजे टू स्ट्रेट लाईन्स दिलेले असणार आहेत आणि त्याचे इक्वेशन्स दिलेले असणार आहेत. तर त्यावेळेला कंबाइंड इक्वेशन कसं फॉर्म करायचं हे फर्स्ट पॉईंट आहे. कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. An equation which represents two lines is called the combined equation of those two lines. ही डेफिनेशन आहे. An equation which represents two lines is called the combined equation of those two lines. Let u is equivalent to a1x plus b1y plus c1 म्हणजे one equation of a straight line, and v is equivalent to a2x plus b2y plus c2. Here equation u is equal to 0 and v is equal to 0 represent the lines. Therefore the equations uv is equal to 0. म्हणजे हे दोन इक्वेशन्सचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट which is also equal to 0 represents the combined equation of a lines u is equal to 0 and v is equal to 0. जर आपल्याला u आणि v हे टू लाईन्सचे इक्वेशन्स दिलेले असतील, u is equal to 0 असेल, v is equal to 0 असेल, then the uv is equal to 0 represent the combined equation of a two lines u is equal to 0 and v is equal to 0. The combined equation of pair of lines is also called the joint equation of a pair of lines. Equations u is equal to 0 and v is equal to 0 are called the separate equations of lines represented by uv is equal to 0. या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे पहा. एक स्ट्रेट लाईन घेतलेली आहे u इज इक्वल टू 0, सेकंड घेतलेले आहे v इज इक्वल टू 0. याच्यावरचं एखादा पॉईंट काय केलेला आहे, प्लॉट केलेला आहे, दाखवलेला आहे पहा. म्हणजे जर आपल्याला u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 हे जर टू स्ट्रेट लाईन्स दिलेल्या असतील तर त्याचं कंबाइनड इक्वेशन मीन्स uv इज इक्वल टू 0. नेक्स्ट पॉईंट आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. पण हा होण्याआधी आपल्याला काही त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. फाइंड द कंबाइनड इक्वेशन ऑफ लाईन्स.
2 लाईन्स दिलेल्या आहेत पहा. x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. दिलेले इक्वेशन्स x प्लस बी वाय प्लस सीच्या फॉर्ममध्ये आहेत. The solution: the combined equation of lines u is equal to 0 and v is equal to 0 is uv is equal to 0. The combined equation of lines x plus y minus 2 is equal to 0 and 2x minus y plus 2 is equal to 0 is, तर u इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू 0 असताना त्याचा प्रोडक्ट 0 असतो विच इज अ कंबायनड इक्वेशन. मग या ठिकाणी हे दोन इक्वेशन्स जे आहेत त्याचा प्रोडक्ट घ्यायचा. एका ब्रॅकेटमध्ये येणार x प्लस वाय मायनस 2, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. अशा मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे पहिल्या ब्रॅकेटमधल्या ईच अँड एव्हरी टर्मनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, याचाच अर्थ सेकंड ब्रॅकेटमधल्या ईच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटमधली फर्स्ट टर्म घेतलेली आहे x इंटू सेकंड ब्रॅकेट होल सेकंड ब्रॅकेट प्लस y इंटू 2x मायनस वाय प्लस 2 मायनस 2 इंटू 2x मायनस वाय प्लस 2. आता हे जे काय मल्टिप्लिकेशन आहे हे आपण आधीच्या स्टँडर्डमध्ये शिकलेले आहोत. तर साधा मल्टिप्लिकेशन आहे हा. म्हणजे एक्सनी 2xला मल्टिप्लाय केलं 2x स्क्वेअर, एक्सनी वायला मल्टिप्लाय केलं मायनस एक्स वाय, एक्सनी 2ला मल्टिप्लाय केलं 2x. अशा प्रकारे जर आपण हे सॉल्व केलं आणि ब्रॅकेट काढून टाकले तर आपल्याला मिळेल 2x स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर मायनस 2x प्लस 4y इज इक्वल टू मायनस 4 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे सेपरेट इक्वेशन्स दिलेले असताना कंबाइंड इक्वेशन फॉर्म करण्यासाठी त्याचा मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 घेतलं की आपल्याला आन्सर मिळते. आणि जर सेकंड एक्झाम्पल आहे फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ अ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, म्हणजे या ठिकाणी कंबाइंड इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तर त्यावेळेला आपण काय करायचं, सोल्युशन वी फॅक्टराइज द इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की ही एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ही जी काय टर्म आहे तर याचे आपण फॅक्टर्स पाडू शकतो. मग फॅक्टरायझेशन मेथडनी याचे फॅक्टर्स काय करणार आहोत आपण करणार आहोत. तर वी फॅक्टराइज द इक्वेशन म्हणजे फॅक्टर्स घेतले एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. वी नो दॅट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय प्लस ही जे काय टर्म आहे त्याला एक ब्रॅकेट टाकला एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू 0. देअरफोर ह्या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये एक्स प्लस वाय कॉमन आहे. सो एक्स प्लस वाय कॉमन बाहेर काढला सेम आहे. उरलेल्या टर्म्स आतमधल्या ब्रॅकेटमध्ये लिहिल्या एक्स मायनस वाय आणि प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की दोन इक्वेशन्सचा मल्टिप्लिकेशन 0 आलेलं आहे. ते दोन इक्वेशन्स काय येणार आहेत ते सेपरेट इक्वेशन्स. देअरफोर द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स आर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारचे आणखी 2-3 एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये सोडवून दिलेले आहेत. ते समजून घेऊन तुम्ही ह्या कंबाइंड इक्वेशनचा पॉईंट काय करू शकता समजून घेऊ शकता. ओके, थँक्यू. आज इथे थांबूया. नेक्स्ट लेसनला आपण घेणार आहोत होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ओके, थँक्यू.